बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षेसह विविध प्रश्नांसाठी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। विधान भवनाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आझाद मैदानावरच अडवले आणि यावेळी गेटवर चढून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनावेळी कुणाल राऊतांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। यावेळी पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली। गेटवर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। नागपुरातील घटनेवर आरएसएसने आपली भूमिका स्पष्ट केली। औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, आम्ही कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही असं म्हणत कबरीवरून आंदोलन करणाऱ्या विहिपचे संघाने कान टोचले। हिंदू समाज कधीच हिंसेचं समर्थन करत नाही आणि हिंसाही करत नाही, त्यामुळे आरएसएसने केलेलं विधान योग्य आहे असं विधान विश्व हिंदू परिषदेच्या गोविंद शेंडे यांनी केलंय। तर मास्टरमाइंड असल्याशिवाय एवढा राडा होऊच शकत नाही असाही संशय शेंडेंनी व्यक्त केला। मी संघाचं कौतुक करतो, संघाने योग्य भूमिका घेतली, सोनारानेच कान टोचल्यामुळे आता सभागृहातला औरंगजेबाचा विषय संपेल असं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाडांनी संघाच्या भूमिकेचं स्वागत केलं। मटक्यांची पंढरी म्हणून मढी यात्रा प्रसिद्ध आहे। दरम्यान पाथर्डीतील मढीत भरणाऱ्या कानिफनाथाच्या यात्रेत गाढवांचा मोठा बाजार भरला। यंदा प्रथमच पंजाबमधून गाढवं विक्रीसाठी आणण्यात आली आणि त्यांना लाखांचा भाव मिळाला। बीडमधील खोक्या भाईनंतर आता हिंगोलीतही एकाने अंगावर सोनं घालून टेबलवर पैसे दाखवत रील काढल्याचं समोर आलं। तसंच वाळू माफियांसोबत पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाल्याचंही एका रीलमध्ये दिसतंय आणि हा पैशाचा माज आणि अवैध धंदे थांबवून या इसमासह पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली। नाशिकच्या तिवंता चौकातील रहाड आयोजकांनी बंद केली। रहाडीत रंग खेळण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केल्यानं पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला। लाठीचार्ज करत गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। राज्यभरातील पोलिसांना यापुढे रील्स करता येणार नाहीत, वर्दी घालून रील्स केल्यास कारवाई केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। खेडच्या लोटेमधील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम संस्थांच्या गोशाळेतील 1100 गायींवर चाऱ्याअभावी उपासमारीची वेळ आली होती। दरम्यान न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवताच प्रशासनाला जाग आली आहे। महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून 33,45,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। प्रशांत कोरटकरच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। कोरटकरनेच इंद्रजित सावंतांना फोन केल्याचं सीडीआर मधून स्पष्ट झालं, त्यामुळे प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। सोयाबीनला योग्य दर देण्याच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले। पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना खोपोली पनवेल महामार्गावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, त्यामुळे महामार्गावर काही काळ तणाव निर्माण झाला होता। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम आहेत। सातबारे अरबी समुद्रात बुडवून आंदोलन करणार असा इशारा तुपकरांनी दिला। सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबियांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण केलं। वन विभागाने आमच्या राहत्या घरावर कारवाई करून आम्हाला बेघर केलं, आमचं पाडलेलं घर बांधून द्या आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी जी ती कुटुंबियांनी केली। अहिल्यानगरच्या गुहा गावात कानिफनाथ महाराजांच्या यात्रेचा उत्साह पाहायला मिळाला आणि यावेळी कानिफनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती। कानिफनाथाच्या नावानं चांग भलं असा गजर करत बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात झाली। बगाड्या अजित ननावरे यांना पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली। बगाडाला ओढण्यासाठी जातिवंत खिलार बैलांच्या 5 जोड्या जुंपण्यात आलेल्या होत्या। तब्बल 500हून अधिक बैल या बगाडाला ओढण्यासाठी वापरले जातात। सिल्लोड सोयगावला नवीन बसेस देण्यासह बस स्थानकाच्या विकासाबाबत अब्दुल सत्तार आणि प्रताप सरनाईकांची मुंबईत बैठक झाली। या बैठकीत मंत्री सरनाईकांनी सकारात्मक भूमिका घेत आवश्यक विकास कामं करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली। पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे सतत विजेचा लपंडाव सुरू असतो आणि त्यामुळे शेकडो गावांना नाहक त्रास सहन करावा लागतो। हा प्रश्न आमदार राजेंद्र गावित यांनी अधिवेशनात मांडला। दरम्यान त्यावर उपाय योजना म्हणून सगळ्या गावांमधील विद्युत वाहिन्या भूमिगत केल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। रंगपंचमीच्या दिवशी रत्नागिरीचं ग्रामदैवत श्री दैव भिरीला पोलिसांकडून विशेष सलामी देण्याची प्रथा आहे। सलामीनंतर पालखी सहाणेवरून मंदिरात जाण्यासाठी निघते आणि यावेळी शहरातून पालखी ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करून देवळात विराजमान होते।
जळगाव जिल्हा दूध संघानंतर आता भाजपने सहकार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी जिल्हा कृषी आणि औद्योगिक संस्था देखील ताब्यात घेतली आहे। संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड बिनविरोध पार पडली असून चेअरमनपदी रोहित निकम आणि व्हाईस चेअरमनपदी अरविंद देशमुख यांची निवड करण्यात आली आहे। धाराशिवच्या सीना कोळगाव धरणातून साकत प्रकल्पात सोडलेल्या पाण्याचा वाद पेटलाय। कालव्यात शेतकऱ्यांनी उडी घेत जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली। सोडलेलं पाणी तात्काळ थांबवा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। पैठण तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवते। पाण्यासाठी महिलांना छोट्या लेकरांना घेऊन 1 ते 1.5 किलोमीटर पायपीट करावी लागते। एवढंच काय तर पाणी टंचाईमुळे या गावातील मुलांना लग्नासाठी मुलीही मिळत नाहीत। बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या MPID प्रस्तावाला मंजुरी मिळाली। जप्त केलेल्या 80 स्थावर मालमत्तांचा लिलाव होणार आहे आणि त्यामुळे आता राज्यातील ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाटोह धरणाच्या कालव्याला गळती लागल्यानं बरडटोली इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात पाणी शिरलं आणि त्यामुळे शाळेची भिंत जीर्ण होण्याची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान तात्काळ गळती बंद करा अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा पालकांनी दिला। गुहागरमधील पाचशे बाजारपेठ पूरमुक्त होणार आहे। लोकवस्तीसाठी संरक्षक भिंतीच्या कामाला वेग आलाय। या भिंतींमुळे पुढील काळात बाजारपेठ सुरक्षित राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। आजारी पडल्यानंतर मेळघाटात चटके देण्याची डंबा प्रथा बंद व्हावी यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आरोग्य विभागाने पुढाकार घेतला। मेळघाटात आजपासून जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। ऊसाचा FRP एकरकमी देण्यात यावा या हायकोर्टाच्या निकालाचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं स्वागत केलं। परभणीत फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यात फळबाग विम्यातील बनवेगिरी समोर आली आहे। विम्यातील पात्र नसतानाही 3 जिल्ह्यात भरलेले 12,315 बोगस अर्ज अपात्र झाले। सांगलीच्या बाजार समितीमध्ये तूर खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला। पहिल्याच दिवशी 50,000 क्विंटल तुरीची केंद्रावर आवक झाली आणि यावेळी प्रति क्विंटल तुरीला 7,550 रुपयांचा दर मिळाला। 15 दिवसांपूर्वीच उचलबांगडी करण्यात आलेले प्रशासक मोहन निंबाळकर यांच्याकडेच पुन्हा एकदा सोलापूर बाजार समितीचा कारभार सोपवण्यात आलाय। केवळ 12 दिवसातच निंबाळकरांची पुनर्नियुक्ती केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं। कुंभमेळ्यामुळे लासलगाव मनमाड इथून रेल्वेने उत्तर भारतात बंद करण्यात आलेली कांद्याची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली। लासलगाव, मनमाड, येवला, अंकाई आदी रेल्वे स्थानकावरून कांदा घेऊन रेल्वे रॅक उत्तर भारताकडे रवाना करण्यात आलेले आहेत। नाशिकमधील रहाड उत्सवाला सुरुवात झाली आहे। महिलांनी डोक्यावर कलश घेऊन रहाडीत प्रवेश केला। विधिवत पूजनानंतर होळी उत्सवाला सुरुवात झाली। यात महिलांसह लहान मुलींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। नाशिकमध्ये पारंपरिक पद्धतीने होळीच्या 5व्या दिवशी रंगपंचमी खेळण्याची परंपरा आहे आणि या रंगपंचमीच्या निमित्तानं नाशिककर पेशवेकालीन रहाडीमध्ये धप्पा मारतात आणि यावेळी सर्वत्र नाशिकात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात रंगपंचमीचा उत्साह मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। तुळजाभवानीला महाअलंकार, महावस्त्र परिधान करून देवीला नैसर्गिक रंग लावत गाभाऱ्यात रंगांची उधळण करण्यात आली। आणि यानंतर इथे वेळ झाली ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। धाराशिवच्या हरणवाडामधील कालव्यात जलसमाधी घेणाऱ्या शेतकऱ्याची प्रकृती बिघडली आहे। कोळेगाव धरणातून पाणी सोडलेलं पाणी बंद करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं। बीडच्या लिंबागणेश गावात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाय म्हणून शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली। बीडच्या माजलगावात शेकापच्या वतीने माजलगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन करण्यात आलं। संजय गांधी योजनेतील भ्रष्टाचार थांबवून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। करडाच्या टेंबू धरणात रंगपंचमी खेळायला गेलेल्या तरुणीचा धरणात बुडून मृत्यू झाला। टेंबू धरणात कॉलेजच्या 6 तरुणी रंगपंचमी खेळायला गेलेल्या असताना एक तरुणी धरणात बुडाली। सांगलीच्या खंबाळे बोगद्यात तरुणीचा मृतदेह आढळला।
छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यात गौताळा अभयारण्यात आग लागली आणि दरम्यान अति उन्हाळ्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। गौताळा अभयारण्यातील आगीमुळे पशुपक्ष्यांना धोका निर्माण झाला। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमधील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या PSI दर्शन दिकोंडवार आणि गाडी चालक यांना लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। ट्रॅक्टर ट्रॉली सोडून देण्याकरता 5,000ची मागणी करणाऱ्या या पोलिसालाच लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकल्या। चंद्रपूर जिल्ह्यात मागील 20 दिवसात 11 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। पर्यटनासाठी गेलेल्या लोकांना पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्यानं अशा घटना घडतायत आणि या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्यानं जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली। बाईक चोरीला गेल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल न करता तरुणाने कवितेच्या माध्यमातून चोराला बाईक परत देण्याची विनंती केली। इसम शहाजी कांबळे याने सोशल मीडियावर आपली व्यथा, बाईकप्रती असलेलं प्रेम कवितेतून व्यक्त केलं। वाशिमच्या मालेगावमधील पोस्ट ऑफिसमध्ये असणारी तिजोरी चोरट्यांनी फोडली, मात्र ही तिजोरी रिकामी असल्यानं चोरट्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही। कार्यालयात एकही CCTV नसल्यानं पोलिसांच्या तपासात अडचणी येतात। वर्ध्याच्या नेहरू मार्केट परिसरात दुकानांना आग लागली। आगीत 4 ते 5 दुकानांचं नुकसान झालं, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पुण्यातील हिंजवडीत कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागली। आगीत बसमधील 12 जणांपैकी 4 होरपळून मृत्यू झाला, तर 2 गंभीर जखमी झाले। हिंजवडी दुर्घटनेतील मृतांना संबंधित कंपनीमार्फत आर्थिक मदत देण्यात यावी, शासनाने कंपनीला तसे निर्देश द्यावे अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली आणि या दुर्घटनेची तातडीने चौकशी करण्यात यावी असं रासने म्हणाले। भाईंदरच्या इंदूर परिसरात सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान पाण्याची पाईपलाईन फुटली आहे। पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय। ठाण्यातील अनेक सोसायट्यांच्या दारात कचऱ्याचे ढीग लागलेत आणि याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुहास देसाई यांनी ठाणे महापालिकेसमोरच हा कचरा टाकला। येणाऱ्या काळात शहरातील कचरा स्वच्छ न झाल्यास पालिकेच्या 4ही मजल्यांवर कचरा टाकण्याचा इशारा देसाईंनी दिला। पुण्यातील स्टेशन परिसरातून विधान भवनापर्यंत शेतकऱ्यांनी आसूड मोर्चा काढला। सर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवण्यासह शेतमजुरांची कर्जातून मुक्तता करावी अशी मागणी करण्यात येते। पुण्याच्या वाघोली परिसरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट चालकांनी धुडगूस घातलाय। रात्रीच्या वेळी बुलेट चालकांचा समूह फटाक्यांच्या आवाजाने परिसरातील शांतता भंग करतात, त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भिवंडी महानगरपालिकेने माझी वसुंधरा 5.0 उपक्रम राबवला आहे आणि यात मियावॉकी डेन्स फॉरेस्ट प्लांटेशन आणि कॅच फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 35 प्रजातीची 4000 झाडं लावण्यात आलेली। त्या प्रकल्पाचं उद्घाटन आयुक्त अनमोल सागर यांच्या हस्ते पार पडलं।